5 वर्ष कमीत कमी म्युच्युअल फंडमध्ये थांबायचं आहे, हा डेटा सांगतो. 7 वर्षांनी पोर्टफोलिओ उडायला लागतो आणि 10 वर्षांनी तो आकाशात जातो, असं मी नेहमी म्हणतो. म्युच्युअल फंड इज अ 10 year गेम. मी मराठी माणसाला विजन बघायला शिकवतो. मी स्वतः 5,000च्या SIP ने सुरुवात केलेली. मी डोक्यात टाकलेलं की राहुल 5 लाख SIP करायची आहे तुला, जेव्हा माझं उत्पन्न 80,000 रुपये होतं. 7 वर्ष झाले तिथून चालू, माझी 4 लाख SIP. मित्रांमध्ये कसं होतं, मला परवा एक क्लायंट बोलला माझ्या मुलाने 3 फ्लॅट घेतलेत राहुल, त्या 3 फ्लॅटची किंमत 60 लाख आहे. माझ्याकडे फ्लॅट 0 आहे, 3 करोडचा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ आहे. पण मी असं जाऊन बोलत नाही म्युच्युअल फंड कोणी बोलत नाही असं की मी केलं. करेक्ट. तर तुम्ही मला प्रूव्ह कसं कराल की मी घेतलेला डिसिजन फ्लॅट घेण्याचा हा चुकीचा होता आणि जर मी ते पैसे म्युच्युअल फंडमध्ये टाकले असते तर ते जास्त बेटर होतं? आता ज्यांनी 2017 साली समजा ही SIP चालू केली आणि 2022ला ते समजा तो असता, ते 12% त्याला 15 ते 18% रिटर्न्स मिळाले असते. 20 लाखाचे 30-32 लाख रुपये झाले असते. मार्केट ऑलवेज फेवर्स द ब्रेव. 2017 साली मी तो 1.25 करोडला घेतलाय. मी आतापर्यंत 65 लाख EMI भरलाय आणि तो 1 करोडला पण विकला जात नाहीये. ही सत्यस्थिती आहे. म्हणून मी लोकांना सांगतो की डोंट गेट इन टू द ट्रॅप ऑफ रिअल इस्टेट. जर जॉब करतोय कुणी तर समजा स्टार्टिंगला त्याला एक 20,000 रुपयांचा जॉब लागला, IT चा क्राऊड आहे, आणि त्याच्यानंतर 20,000 वाल्याने किती म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजे मंथली आणि 1 लाख कमवणाऱ्याने किती केले पाहिजे? मी नेहमी म्हणतो, जेव्हा तुम्ही अनमॅरिड आहात, जिथपर्यंत लग्न होत नाही, 60 ते 70% सेव्ह करा. मी 2016ला 5,000च्या SIP ने सुरुवात केली. 2016ला चालू केलं, 2020ला 12 लाख मायनस होता. बट कन्सिस्टन्सी ऑलवेज पेस. सर म्युच्युअल फंडचा ओके, ऑलवेज पेस. आज तोच पोर्टफोलिओ 1.5 करोड प्लस आहे. 50,000मधनं मी अशी पण लोक बघितली जी 30,000 सेव्ह करतात, आणि मी अशी पण बघितली की जी लाखभर रुपये कमवतात आणि 10,000 पण नाही सेव्ह करू शकत. इन्कम मायनस सेव्हिंग्स इज इक्वल टू एक्सपेन्सेस, ना की इन्कम मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू सेव्हिंग्स. 5 आणि 10,000ची SIP ने किती फरक पडतो? मी 10,000ची, आपण 5 वर्षातच बघूया, 10 वर्ष तर खूप लांबचं राहिलं. बरोबर. 10,000ची SIP दरवर्षी 1,000ने वाढवली. 5 वर्ष केली, 12% रिटर्न्स मिळाले तर 10 लाख होता 5 वर्षानंतर. 20,000ची SIP 2,000ने वाढवली, 5 वर्ष केली, 12% रिटर्न्स मिळाले तर 20 लाख होतात. SIPचे जमवलेले पैसे ना काढून घेतात सर. विथड्रॉल का नको केलं पाहिजे? त्याचं नुकसान किती मोठ्या प्रमाणात होऊ शकतं, आणि SIP स्किप का नको करायला? डिसेंबर 2024ला त्या फंडमध्ये जमले 43 lakhs. आपण कॅल्क्युलेशनसाठी 45 lakhs बघा. बरोबर. 10 years डाऊन द लाईन मी काहीच इन्व्हेस्ट करत नाहीये, मला 12% जरी रिटर्न्स मिळाले ते 45 lakhs होतील 1.35 crores. 2 करोड 24 लाखाचा पोर्टफोलिओ आज ऑलमोस्ट 6 करोड रुपये झालाय. इंडियात अजूनही 6%च लोक इन्व्हेस्टेड आहे. US में 96% आहे. त्याला एवढा कॉन्फिडन्स आला की त्याने नंतर 2 प्रॉपर्टी विकून परत म्युच्युअल फंड्समध्ये टाकले. सर म्युच्युअल फंडमध्ये रिस्क नसते का? हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आजपर्यंत आपण फायनान्स या निशवर भरपूर सारे व्हिडिओ केले, बट म्युच्युअल फंडवर आपण आजपर्यंत व्हिडिओ केलेला नव्हता. बट आज आपल्यासोबत असे व्यक्ती आहे की जे म्युच्युअल फंड एक्सपर्ट आहे. मला नाही वाटत महाराष्ट्रामध्ये त्यांच्या इतकं म्युच्युअल फंडचं नॉलेज कुणाला असेल. तर आज आपल्यासोबत आहे राहुल कुलकर्णी सर. सर स्वागत आहे तुमचं बँटर विथ चेतन मध्ये. थँक्यू व्हेरी मच चेतन, तू मला ही ऑपॉर्च्युनिटी दिलीस, हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट. तर ऍक्च्युली ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे की तुम्ही आज माझ्या चॅनलवर आले, कारण तुमचे रील्स तर इंस्टाग्रामवर बघत असेल आणि आपले जे सबस्क्रायबर्स आहेत किंवा आपले जे म्हणजे प्रेक्षक आहे तर ते पण जास्त मनी ओरिएंटेड पीपल आहे. म्हणजे त्यांना दे वॉन्ट टू अर्न मनी. बरोबर. बट कसं होतं ना सर की आता एखाद्याला पैसे कमवायचे, तो जॉब करतो, बिझनेस करतो, बट त्याला हे माहित नसतं की कमवलेला पैसा त्याला वाढवायचं कसं, जे आपण म्हणतो पैशाला कामाला लावणे. व्हेरी ट्रू. बरोबर. तर सर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये काम करता, म्हणजे म्युच्युअल फंड तुमचं एक्सपर्टीज आहे जर बघायला गेलं. बट मला एक गोष्ट कळत नाही सर, आता मी फ्लॅट घेतलाय, तुम्ही म्हणतात म्युच्युअल फंड इज बेस्ट. बरोबर. मी फ्लॅट घेतलाय आणि फ्लॅट घेऊन मला आता 2-3 वर्ष झाले, माझा EMI सुरू आहे. तर तुम्ही मला प्रूव्ह कसं कराल की मी घेतलेला डिसिजन फ्लॅट घेण्याचा हा चुकीचा होता आणि जर मी ते पैसे म्युच्युअल फंडमध्ये टाकले असते तर ते जास्त बेटर होतं? म्हणजे तू एकदम डायरेक्ट डार्टलाच मारला सारखं आलं की रिअल इस्टेट वर्सेस म्युच्युअल फंड्स माझा खूप आवडता विषय आहे. मी रिअल इस्टेट घेण्याच्या अगेन्स्ट नाहीये. माझं म्हणणं आहे की एक काळानंतर रिअल इस्टेट घ्या. म्हणजे मी आज 2024मध्ये डिसेंबरला समजा डिसिजन घेतलाय की मला रिअल इस्टेट घ्यायचं आहे, तर मी तोच डिसिजन 5 वर्ष प्रोलॉंग करीन आणि मी तो जो काय मला फ्लॅट घ्यायचा आहे तो घेईन.
आता आपण लाईव्ह एक्झाम्पल घेऊया तुझं. तू फ्लॅट कितीला घेतलास? मी घेतला 67 लाख रुपीज. ओके, आपण 70 लाख पकडू. 70 लाख. त्यात डाऊन पेमेंट किती केलंस आणि लोन किती काढलं? 35 लाख डाऊन पेमेंट होता आणि बाकी लोन. ओके, सो 35 लाख डाऊन पेमेंट केलंस, 35 लाखाचा लोन काढला. राईट. 35 लाखाच्या लोनला तुला किती हप्ता येतो? एक 27-28,000. 27,000. आपण 30,000 पकडू. 30. तू 35 लॅक्स डाऊन पेमेंट केलंस, 35 लॅक्सचं लोन काढलं, बरोबर. EMI 30,000 येतो, बरोबर. अज्युमिंग तू त्यावेळेला न घेता तोच डिसिजन 5 वर्ष प्रॉलॉंग केला असतास. ओके. तर जे 35 लाख डाऊन पेमेंट आहे ते 35 लाख तू म्युच्युअल फंड मध्ये टाकले असते तर साधारण 5 वर्षात 12% 60 ते 65 लाख झाले असते. 35 लाखांचे. 35 लाखाचे मी 60 लाख पकडतो, कन्झर्वेटिव्ह फिगर. ओके. तू जी 30,000 EMI भरतोयस ते 30,000 EMI न भरता तू 30,000ची SIP केली असतीस. ओके ओके. दरवर्षी 10% वाढवली असतीस, मग 3,000 वाढवली असती, स्टेप अप केली असते. 5 वर्ष केली असती, 12% रिटर्न्स मिळाले असते तर 30 लाख रुपये झाले असते. 35 लाख रुपये डाऊन पेमेंट आणि 30,000 रुपये EMI हे न करता दोन्ही म्युच्युअल फंड्स केले असते तर कन्झर्वेटिव्हली तुझे 5 वर्षात 90 लाख रुपये झाले असते. हो, बरोबर. आता जो 67 लाखाला तू जो फ्लॅट घेतलाय त्याची आज किंमत किती आहे? आज 75-80 पर्यंत आहे तो. 75-80. बरोबर. अज्युम करतो 90 लाख रुपये. बरोबर. त्यावेळेला जी फिगर होती ती आज विदाऊट पैसे देऊन तुझा फ्लॅट झाला असता. बरोबर. मी असं नाही म्हणत लोकांना की लोन घेतलं नाही पाहिजे, लोन 100% घेतलं पाहिजे, फक्त एकच आहे की 5 वर्षांनी घेतलं पाहिजे. आता तू ज्या वेळेला घर घेतलंस प्रॉब्ली तुझ्याकडे 40 लाख रुपये असतील, मी अंदाजे पकडतो, बरोबर. तू 35 लाख रुपये दिलेस तर एक म्हणजे राहिले 5 लाख रुपये. राईट. आता ज्या माणसाकडे 40 लाख रुपये असतात आणि तिथून तो 5 लाखावर येतो त्याची मनस्थिती ढासळतो. भरपूर आपलं मॉरल डाऊन होतो आणि आपल्याला कंटिन्युअस भीती वाटते की माझा बिझनेस कमी झाला तर मी EMI कुठून भरणार, बरोबर. माझी सॅलरी नाही आली तर मी EMI कुठून भरणार. या स्ट्रेस मधनं बाहेर पडायचं असेल तर 5 वर्ष थांबायचंय, 5 वर्षांनी तोच फ्लॅट घ्यायचा आहे. करेक्ट, इज ॲज सिम्पल ॲज दॅट. बरोबर. सर तुम्ही हे सांगितलं, बट आता कसं होतं एक 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 म्हणजे मी हा फॅमिली विषय सांगतो की काय झालंय ना सर आजकाल की तुमचा फ्लॅट हवाच, पहिलं घर हवंच पुण्यामध्ये, बरोबर आहे. तर आता एखादा मुलगा लग्न करतो, आता मी तर लग्न झाल्यानंतर फ्लॅट घेतला ॲक्च्युली. एखादा मुलगा लग्न करतोय आणि स्थळ बघायला गेला मुलीकडे, मुलीकडचे विचारतात की बाबा फ्लॅट आहे का नाही पुण्यात, पुणे मुंबईत फ्लॅट आहे का नाही तुझा, तर तो मुलगा बोलतो की नाही आहे, तर ती मुलगी नाही देत. अशी सिच्युएशन सर मी आमच्या एरियात बघतो 100% आहे. तर सर अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? म्हणजे याला मला थोडंसं तुमच्याकडून स्टॅटिस्टिकली पण हवंय आणि इमोशनली पण तुमचं मत हवंय मला. 99% शहरात, गावात नाही शहरात पण ही गोष्ट आहे, बरोबर, की तुमच्याकडे फ्लॅट नाही आहे तर तुमचं लग्न होत नाही. माझं नेहमी एक म्हणणं असतं की मी असे बरेच लोक बघितली आहेत की मुलांमध्ये फ्लॅट नाही आहे पण लग्न नाही झालंय, पण त्याच मुलाकडे 25-30 लाखाचा FD आहे, म्युच्युअल फंड्स आहे, स्टॉक्स आहे. ते त्याने छाती ठोकपणे सांगितलं नाही त्यावेळेला त्या मीटिंगमध्ये की माझ्याकडे 30 लाखाचे म्युच्युअल फंड्स आहे, माझ्याकडे 25 लाखाचे म्युच्युअल फंड्स आहे. मी तुला एक सिंपल उदाहरण देतो. आज साधारण एक व्यक्ती आजच्या घडीला 28-29ला लग्न करतात, बरोबर आहे, राईट. पण तो अर्न करायला लागतो 21व्या वर्षी. हा, बरोबर आहे. त्याने 21व्या वर्षी काही खूप पगार नसता, तो 5-10 हजार रुपये सेव्ह करू शकतो. 23व्या वर्षी समजा त्याने 20,000 रुपये सेव्ह करायला लागला. ओके, 20,000ची SIP केली 5 वर्षासाठी, एव्हरी इयर त्याने 2,000ची वाढवली. म्हणजे मी पहिले 23व्या वर्षी मी 20,000ची केली, 24व्या वर्षी मी 22,000ची केली, 25व्या वर्षी मी 26 केली, 26, 28 असं करत गेलो, बरोबर. तर 5 वर्षात माझे 20 लाख रुपये होतात. हे 12% होतात. आता ज्यांनी 2017 साली समजा ही SIP चालू केली आणि 2022ला ते समजा तो असता ते 12% त्याला 15 ते 18% रिटर्न्स मिळाले असते, 20 लाखाच्या जे 30-32 लाख रुपये झाले असते. मार्केट ऑलवेज फेवर्स द ब्रेव. लोकांनी अजून वेल्थ जनरेट झालेली बघितलीच ते म्युच्युअल फंड्समध्ये, त्यामुळे गोष्ट होते. मी 2017 साली घाटकोपरला शिफ्ट झालो, मी डोंबिवलीत राहायचो, मी घाटकोपरला शिफ्ट झालो. माझी त्याला कॅपॅसिटी 70 लाख रुपये फ्लॅट घ्यायची होती. मला घरच्यांनी भरीस पाडून 1.25 करोडचा फ्लॅट घेतला. मी त्यांना म्हणतो रेंटवर राहू. तो 1.25 करोडचा फ्लॅट जेव्हा मी घेतला तेव्हा ॲब्सोल्यूट माझी इन्व्हेस्टमेंट मी झिरो केली. मला अजूनही आठवत आहे 2 वर्ष माझे कसे गेले. मला सतत टेन्शन असायचं की बिझनेस खालीवर झाला तर माझे EMI कसे जातील.
मी 2023ला त्या फ्लॅटमधनं मूव्ह झालो, कारण मला बिगर स्पेस हवी होती, चांगली लोकॅलिटी हवी होती. सो मी रेंटवर राहतोय ठाण्याला 3 BHK, वन ऑफ द बेस्ट लोकॅलिटीज, बेस्ट टाउनशिपमध्ये मी राहतो. 3.5 करोडचा फ्लॅट, 60,000 रेंटवर राहतो. आता माझा जो घाटकोपरचा फ्लॅट आहे तो मी विकायचा खूप प्रयत्न करतोय, तो विकलाच जात नाहीये. 2017 साली मी तो 1.25 करोडला घेतलाय. मी आतापर्यंत 65 लाख EMI भरलाय आणि तो 1 करोडला पण विकला जात नाहीये. ही सत्यस्थिती आहे. म्हणून मी लोकांना सांगतो की डोंट गेट इन टू द ट्रॅप ऑफ रिअल इस्टेट. आता माझं इन्कम वाढलं या कालावधीमध्ये देवाच्या कृपेने, म्हणून माझा पोर्टफोलिओ झाला. आणि तुमची मेहनत पण आहे सर त्यावर. जे व्हिडिओज तुम्ही करतात, इट्स नॉट इझी की क्लायंट सांभाळणे आणि व्हिडिओज पण करणे. म्हणजे 80-20 म्हणतो. 20% माझी मेहनत, 80% देवाची कृपा. या कृपेने माझा इन्व्हेस्टमेंट झाली, माझा पोर्टफोलिओ झाला, म्हणून मला त्या घराचं टेन्शन येत नाहीये. जर माझा पोर्टफोलिओ नसता झाला तर मला ते घर खायला उठलं असतं, कारण विकलं जात नाहीये. अजूनही 80,000 EMI भरतोय, रेंट येते त्याच्यातनं, पण इन जनरल जर ॲसेट साईज वाढलीच नाही तर खूप त्रासदायक होऊन जातं. बरोबर आहे. दॅट शुड नॉट हॅपन. करेक्ट. सर मला एक विचारायचं आहे की जर आता आपण बघितलं, आपण रिअल इस्टेटकडे तर यूज, बट आता जो आपला ऑडियन्स आहे, तर सर जॉब करणारी ऑडियन्स आहे, बिझनेसवाली ऑडियन्स आहे आपले. जर जॉब करतंय कुणी, तर समजा स्टार्टिंगला त्याला एक 20,000 रुपयांचा जॉब लागला, IT चा क्राऊड आहे, आणि त्याच्यानंतर 20,000 वाल्याने किती म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजे मंथली, आणि 1 लाख कमवणाऱ्याने किती केले पाहिजे, पहिले हे आपण डिस्कस करू परफेक्ट मिनिटात. त्याच्यानंतर आपण बिझनेसवाल्या लोकांकडे येऊ की ज्यांच्याकडे लमसम पैसा येत असतो. तसं स्टार्टिंगला 20,000 वाला किती, आणि एक तुम्ही कसं त्याला एक्सप्लेन करा. फायनान्समध्ये ना बरेच रूल्स आहेत. 30-20 50 40-60. मी रूलने चालणारा माणूस नाहीये. मी नेहमी म्हणतो, जेव्हा तुम्ही अनमॅरिड आहात, जिथपर्यंत लग्न होत नाही, 60 ते 70% सेव्ह करा. मी 2016ला 5,000च्या SIP सुरुवात केली. मला कळलं पैसे वाचायला लागतायत, चांगले वाचतायत पैसे. मी 50,000 रुपये सेव्ह करत होतो जेव्हा माझा पगार, म्हणजे माझं इन्कमिंग 80,000 ते 90,000 रुपये होतं. त्यावेळेला मी पार्टीजला नाही म्हणायचो, मी नाईट आउट्सला नाही म्हणायचो, कारण मला माहिती आहे, मला जर माझी लाईफ नीट करायची आहे तर आपल्यालाच काहीतरी क्रांतिकारी करायचं आहे. बरं, 2016 ते 2020 4 वर्ष माझा पोर्टफोलिओ निगेटिव्ह होता. 2016ला चालू केलं, 2020ला 12 लाख मायनस होता. बट कन्सिस्टन्सी ऑलवेज पेस. सर म्युच्युअल फंडचा ओके, ऑलवेज पेस. आज तोच पोर्टफोलिओ 1.5 करोड प्लस आहे. हो. आणि सर दिस इज ऑल, हे सगळं मंथली इन्व्हेस्टमेंट होते, फक्त SIP ने झालं. लमसम हार्डली मी टाकलेत पैसे. आता कुठे माझा लमसम बिझनेस वाढल्यामुळे लमसम यायला लागले. बरोबर. आता एक मध्यमवर्गीय माणसाकडे इन्कम मधनं एक्सपेन्सेस गेला की एवढेच फुटाणे उरतात. बरोबर. ते आपण सेव्ह करतो. सेव्हिंग इज अ हॅबिट. 50,000 मधनं मी अशी पण लोक बघितले जी 30,000 सेव्ह करतात, आणि मी अशी पण बघितले की जी लाखभर रुपये कमवतात आणि 10,000 पण नाही सेव्ह करू शकत. एक मी नेहमी ठोकताना सांगतो की समजा 1 तारखेला तुमचा पगार होतोय तर 5 तारखेला तुमची SIP गेली पाहिजे. पुढच्या 25 दिवसात राहिलेले पैसे पूर्ण उडवा, शून्य करा बँक बॅलन्स, काही प्रॉब्लेम नाही, पण SIP गेल्यानंतर करा. लोक काय करतात, 1 तारखेला पगार येतो, 20 तारखेला SIP करतात. पहिले 20 दिवसात एवढा खर्च होतो की बरेचदा 20 तारखेचे इन्स्टॉलमेंटला पैसे नसतात. एक्झॅक्टली. इन्कम मायनस सेव्हिंग्स इज इक्वल टू एक्सपेन्सेस, ना की इन्कम मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू सेव्हिंग्स. एवढं जरी लोकांना कळलं तरी लाईफ चेंज होऊन जाते. बरोबर आहे. एक उदाहरण देतो मी तुला. 5 आणि 10,000ची SIP ने किती फरक पडतो. मी 10,000ची, आपण 5 वर्षातच बघूया, 10 वर्ष तर खूप लांबचं राहिलं. बरोबर. 10,000ची SIP दरवर्षी 1,000ने वाढवली, 5 वर्ष केली, 12% रिटर्न्स मिळाले तर 10 लाख होता. 5 वर्षानंतर 20,000ची SIP 2,000ने वाढवली, 5 वर्ष केली, 12% रिटर्न्स मिळाले तर 20 लाख होतात. म्हणजे 10,000च्या SIP ने 10 लाख झाले, 20,000च्या SIP ने 20,000 झाले, 30,000च्या SIP ने 30,000 झाले, 30 लाख झाले, 40,000च्या SIP ने 40 लाख झाले. लोक 40,000 SIP करू शकतात, पण लोक 20च करतात. 20 लाखाचा फरक पडतो 5 वर्षात. बरोबर आहे. 20 लाख. राईट. दिस इज द पॉवर ऑफ. ह्याला ॲडवायझर असणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे माझी कॅपॅसिटी असते 40 लाख, पण मला कळत नाही कुठे करायचंय, रिस्क माहीत नसते. बरोबर. आणि आपण करत नाही.
आता तू मगाशी मला उदाहरण दिलं की फोटोग्राफर घेतला म्हणून माझी प्रोसेस सिम्पल झाली. बरोबर. आता हे तुला खूप लवकर कळलं, मला अजूनही नाही कळलंय. मी अजूनही स्वतः गोष्टी करतोय, फक्त एडिटर आणि पोस्ट करायला माझे माणूस आहे. ओके. माझ्यासाठी पण घंटी वाजली आहे. 4 लाख फॉलोअर्स झाले, बट स्टील करेक्ट. माझ्यासाठी हा डोळे उघडणारी गोष्ट होती की आय नीड समवन की जो सगळं मॅनेज करू शकेल. बरोबर. फॉर दॅट यू नीड ॲडवायझर. करेक्ट. माझ्यासाठी तू मेंटॉर झाला सर. असं आहे. तर सरांनी जे सांगितलं ना की असं नाही की तुमचा पगार 20,000 आहे तर मग एक असा स्पेसिफिक रूल आहे की त्याच्यातले 30% तुम्ही टाका. डिपेंड ऑन यू. तुम्हाला किती सेव्ह करायचे आणि तुम्हाला 5 वर्षानंतर किती पैसे हवे त्यावेळेस तुमची लाईफस्टाईल तुम्ही चेंज करा. परफेक्ट. असं नाही की मग मला यार एक 5,000 रुपये माझं रेंट जातं, हे इतकं जातं, डीमार्ट इतकं जातं. तसं तुम्हाला किती हवे त्यावेळेस तुम्ही तुमची लाईफस्टाईल चेंज करा आणि तर मग तुम्हाला पैशाची चमत्कार दिसू शकतो. येस. दुसरी गोष्ट मी नेहमी एक लोकांना म्हणतो की डोळ्यांसमोर गोल ठेवा. माझ्या रील्समध्ये मी 1 लाख SIPच्या खाली कधीच उदाहरण ठेवत नाही. माझं उदाहरण 1 लाख SIPने चालू होतं. मला कमेंट सेक्शनमध्ये लोक येतात, सर तुम्ही 5,000च्या लोकांना काय कॅटरच नाही करत. मी मराठी माणसाला विजन बघायला शिकवतो. मी स्वतः 5,000च्या SIPने सुरुवात केलेली. मी डोक्यात टाकलेलं की राहुल 5 लाख SIP करायची आहे तुला, जेव्हा माझं उत्पन्न 80,000 रुपये होतं. 7 वर्ष झाले तिथून चालू माझी 4 लाख SIP आहे. मी डोक्यात टाकलं नसतं ते आयुष्यात कधी झालं नसतं. मी त्याच फेजमध्ये 5ची 10 झाली असती, 10ची 20 झाली असती. 4 लाख मंथली 4 लाख रुपये SIP करतो मी. हे मी डोक्यात त्यावेळेला टाकलेलं. बरोबर. की राहुल तुला मोठं व्हायचंय, मोठी स्वप्न बघायची आहे. मोठं स्वप्नासाठी मोठं गोल असणं गरजेचं आहे. मोठं गोल एकदा टाकलं की देव असे काही रस्ते देतो की तू इमॅजिनच नाही करू शकत. एक्झॅक्टली. पण आपल्याला माहितीच नाहीये की आपल्याला कुठे जायचंय. बरोबर. म्हणजे आपण स्टेशनवर गेल्यावर तिकीट काढताना जो तिकीट देणारा असतो त्याला म्हणत नाही की मला तिकीट द्या. आपण काय म्हणतो, मला पुण्याला द्यायचंय, नाशिकला द्यायचंय. लोक म्युच्युअल फंड चालू करतात, लोकांना कुठे जायचं माहितीच नाहीये. बरोबर आहे. तुला माहितीये कुठे सांग, मी तुला सांगतो किती इन्व्हेस्टमेंट करायची आहे. दॅट इज इम्पॉर्टंट. करेक्ट. सर याला लागूनच एक प्रश्न की आपण बिझनेसवाल्यांकडे ते यूज की लमसम पैसा येतो तर त्या लोकांनी कुठे इन्व्हेस्ट केलं पाहिजे आणि कसं. बट भरपूर वेळा मी काय बघितलंय, म्हणजे मी माझ्या मित्रांना SIP चालू करून दिलाय की करा, जेव्हा जॉब लागतो तुम्ही स्टार्टिंगला त्यांना खूप हे केलं, पण एक मोमेंट येतो SIP जे जमवलेले पैसे ना काढून घेतात सण, कारण ते कधी निघू शकतं. SIPचं असं नाही की ते लॉक इन पिरियड होऊन जातो वगैरे, असं नाही. SIPचं ॲप असतं, 2 मिनिटं विड्रॉल टाकलं की 2 दिवसात पैसे अकाउंटला. तर विड्रॉल का नको केलं पाहिजे, त्याचं नुकसान किती मोठ्या प्रमाणात होऊ शकतं आणि SIP स्किप का नको करायला. मी तुला एक पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा तुला एक्झाम्पल देतो. मी काल एका क्लायंटला माझा एक पोर्टफोलिओ दाखवत होतो. माझ्याकडे एक फंड आहे, फंडचं नाव नाही घेत मी. त्यात SIP आणि थोडी लमसम केली मी. 16 लाख रुपये गुंतवलेत मी, त्याचे झालेत 43 लाख रुपये. ओके. 2017 पासून. लमसम का सर? नाही, SIP. ओके. त्या फंड मध्ये 5,000ची SIP चालू केलेली. माझ्या बाबांच्याकडे तो फंड आहे. 5ची 10 केली, ती 15 केली, 20 केली. आता 20,000 चालू आहे त्या फंड मध्ये. आणि त्यात मी कधी एक्स्ट्रा पैसे आले तर मी 50,000 टाकले, 1 लाख टाकले, असं लमसम मी 8-1 लाख टाकलेत. 8-1 लाख SIP थ्रू आले. 16-16.5 माझी इन्व्हेस्टमेंट आहे. बरोबर. त्याचे झालेत 42 का 43 लाख रुपये. आता एक हायपोथेटिकल सिच्युएशन, मला इथून पुढे SIP करायला माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी SIP थांबवली आहे. त्यातनं मी दोन्ही ऑप्शन देतो तुला की मी SIP चालू पण ठेवली आहे, SIP बंद पण. बरोबर. आता माझ्याकडे जमलेत डिसेंबर 2024ला त्या फंड मध्ये जमलेत 43 लॅक्स. आपण कॅल्क्युलेशनसाठी 45 लॅक्स बघा. बरोबर. 10 इयर्स डाऊन द लाईन मी काहीच इन्व्हेस्ट करत नाहीये, मला 12% जरी रिटर्न्स मिळाले ते 45 लॅक्स होतील 1.35 करोड. त्याच्या पुढच्या 10 वर्षात होतील 4 करोड. मी काहीच नवीन पैसे टाकले नाही तरी. स्टॉप आहे. पैसे टाकत नाही तरी सुद्धा. नोव्हेंबर 2024ला मी SIP करणं बंद केलं. जी अमाऊंट आहे तिला मी फक्त कंपाऊंड करू देतोय. तरी 10 वर्षात 45 लॅक्सचे इथून पुढच्या 10 वर्षात 1.35 करोड होतील. म्हणजे डिसेंबर 2034ला 1.35 करोड होतील. डिसेंबर 2044ला 5 करोड होतील. 4 करोड होतील. दिस इज पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. दुसरी गोष्ट, आता मी SIP पण चालू ठेवतोय 20,000ची. मी लमसम पुढे करणार नाही. तर माझे 10 वर्षात 45 1.35
हे 240 44 48 50 आणि 1.35 माझे 2 करोड होतील. म्हणजे मी जर त्यात SIP चालू ठेवली तर माझे 45 लॅक्सचे 2 करोड होतील. बरोबर. SIP बंद केली तर पुढच्या 10 वर्षात माझे होतील 1.35 crores. पैसे वाढणारच आहे. तर स्किप नाही करायची. लोकांना एक अजून प्रश्न असतो की यार एवढा प्रॉफिट झालाय, चला विड्रॉ करून टाकू. विड्रॉल. डू नॉट एव्हर ब्रेक द कंपाऊंडिंग सायकल. मी तुला एक उदाहरण देतो माझ्या एका क्लायंटचं. 31 मार्च 2023 एका क्लायंट आहे माझ्याकडे, डॉक्टर क्लायंट आहे, त्याचा पोर्टफोलिओ 2 करोड 25 लाखाचा काहीतरी झालेला. ओके. SIP थ्रू सर? SIP थ्रू, मेजर SIP थ्रू. 70-80% SIP, 20% लमसम. ओके. लमसम म्हणजे कसं, थोडे पैसे कधी वर्षात साठले, मी टाकून दिले, पण मेजर असं काही नाही. तेव्हा तो मला बोलला, राहुल 1-1.5 करोड 1-1.25 करोडचा प्रॉफिट होतोय. काय 70-80 लाखाचा प्रॉफिट होतोय, 13% CAGR होता. अजून किती वाढणार पोर्टफोलिओ? मी थोडे पैसे काढतो आणि मला लोणावळ्याला विला घ्यायचा आहे. ओके. मी म्हणलं विला SIP म्युच्युअल फंड वर्सेस रिअल इस्टेट येते परत. येस आपण परत त्याच्याकडे आलो. येस माझ्याशी अनेक एक्झाम्पल. सो तो विला, मी त्याला म्हटलं तू लँड घेणार, टावर करणार, तू विला बांधणार, ही 5 योजना आहे असे मनात म्हटलं. तू लँड फायनल झाली की टोकनला पैसे हवेत, ते तू FD मधनं काढ. जेव्हा विला बांधशील तेव्हा पैसे रिडीम कर. त्याने जे 20 लाख रुपये टोकन होते ते FD मधनं काढले. म्युच्युअल फंडला हातच लावले नाही, कारण ते कधी ती मोजणी बिजणी कधी झालीच नाही, त्याला वेळच नाही मिळाला. बरोबर. 31 मार्च 2023 आमचं बोलणं होतं. आज डिसेंबर 2024 आहे. त्याची 4 लाखाची SIP चालू आहे. ओके. या 15 महिन्यात 60 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट वाढली त्याची. ओके. 2 करोड 24 लाखाचा पोर्टफोलिओ आज ऑलमोस्ट 6 करोड रुपये झालाय. का? कारण 1.5 वर्षात मार्केटने एवढे रिटर्न दिले, जबरदस्त दिले, की त्याचा पोर्टफोलिओ उडून गेला. तो म्हणतो मला तर लँड बिंड काही घ्यायची नाही, मी फायनान्शियली फ्री आहे. खड्ड्यात गेली ती लँड, गेले 20 लाख रुपये तरी मला चालतील. बरे मला माहिती होतं, मला पण नव्हतं माहिती. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग, नेव्हर ब्रेक द कंपाऊंडिंग सायकल. पण तुम्हाला हे माहिती होतं सर की हे डाऊनग्रेड नाही जाणार, आणि जरी गेलं तरी सर्वेच अपवर्ड. म्हणून लॉंग टर्म इज बेस्ट. येस. 5 वर्ष कमीत कमी म्युच्युअल फंड मध्ये थांबायचंय. हा डेटा सांगतो. 7 वर्षांनी पोर्टफोलिओ उडायला लागतो आणि 10 वर्षांनी तो आकाशात जातो असं मी नेहमी म्हणतो. म्युच्युअल फंड इज अ 10-year गेम. जो 10 वर्ष टिकतो तो जनरेशनल वेल्थ तयार करतो. त्याचीच पिढी नाही तर पुढच्या पिढ्या पण खाल्ल्या जातात. इतकं पॉवरफुल आहे. मी 2016 5,000ची SIP चेतन चालू केली तेव्हा काय भाबडा गोल होता आपला की 2027 1 करोडचा पोर्टफोलिओ झाला पाहिजे, एवढा साधा गोल होता. 2024 आहे, देवाच्या कृपेने आज 3 करोडचा पोर्टफोलिओ झालाय. सगळ्या SIP ने सर. मेजर SIP 90% SIP. बाकी लमसम म्हणजे SIPचा झाला ना ते इन केस म्हणजे. म्हणजे कधी एक्स्ट्रा पैसे साठले तर 50,000 टाकले, पण मेजर SIP. ऍक्च्युली खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे की आपण भरपूर पैसे कमवतो, प्रत्येक जण कमवतोय पैसे. असं नाही की फक्त सर कमवत आहे, प्रत्येक जण पैसे कमवतो. प्रत्येकाचा पगार वेगळा असतो, प्रत्येकाचं अर्निंग वेगळं असतं. बट आलेला पैसा कुठे इन्व्हेस्ट करायचा ते जर तुम्हाला समजलं ना तर तुम्ही 100% एक रिच बनू शकता. 100% रिच बनू शकता. येस. असं नाही की फक्त खाण्यापिण्यापुरता पैसा नाही. सरांनी जे सांगितलं, जो वर्ड यूज केला कंपाऊंडिंग, एक्सपोनेन्शियल जो वाढत जातो नंतर, ते SIP मुळे वाढत जातो. तुमचं मंथली टाकत जा, कंटिन्यू टाकत जा. आणि समजत नाहीये तर सरांना कॉल करा. म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये सरांचा नंबर असणारच आहे. बट या गोष्टी समजून घ्या की का SIP की इम्पॉर्टंट आहे, का म्युच्युअल फंड हे बेस्ट आहे. म्युच्युअल फंड सही आहे त्याकरताच बोललं जातं सर. इंडियात अजूनही 6%च लोक इन्व्हेस्टेड आहे. US मध्ये 96% आहे. काय सांगताय सर, इतका डिफरन्स आहे? एवढा डिफरन्स आहे सर. कारण काय असू शकतं? कारण आपल्याकडे अजून FD, रिअल इस्टेट आणि गोल्ड याच्या बाहेरच लोक आलेली नाहीये. गोल्ड मध्ये पण लोक खूप इन्व्हेस्ट करतात. एक्झॅक्टली. मेजर इज रिअल इस्टेट, त्यानंतर FDs. बरोबर आहे सर. आता एक मला विचारायचं की आता समजा बिझनेसमॅन आहे तर त्याच्याकडे लमसम पैसा येतो, मंथली पैसा नाही येत. म्हणजे जर या महिन्यात त्याला 10,000 येत आहे तर पुढच्या महिन्यात त्याला 40-50,000 आले, तर तो SIP सेट नाही करू शकत बिकॉज थोडं खालीवर होतं. तर अशा व्यक्तीने, ज्याच्याकडे समजा रिअल इस्टेट एजंट आपण पकडले, त्यांच्याकडे पण व्हॅरी होत असतं अर्निंग त्यांचं, तर अशा व्यक्तीने पैसा म्युच्युअल फंड मध्ये जर इन्व्हेस्ट करायचा तर तो कसा करायचा? याच्यात 2 गोष्टी आहेत. एक तर
जसे पैसे येत आहेत तसे लमसम इन्व्हेस्ट करायचे. SIP तक. हा म्हणजे म्युच्युअल फंड SIP सॉरी माध्यम आहे म्हणजे राईट लमसम किंवा SIP काही करू म्हणजे आपण लमसम करायचं. हा लमसम मध्ये. आता दुसरी गोष्ट, आता मी पण बिझनेस मध्ये माझं समजा फ्लक्च्युएटिंग इन्कम आहे राईट. तर मी काय लोकांना सांगतो एका डेट फंड मध्ये पैसे ठेवा. डेट फंड म्हणजे आपला FD सारखा फंड असतो, 6 ते 7% रिटर्न देतो. ओके. लेट्स अज्युम या ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 5 महिन्यामध्ये माझ्याकडे 5 लाख रुपये जमलेत. तर मी 5 लाख रुपये एका डेट फंड मध्ये टाकीन. तिथून दर महिन्याला मी 50,000ची SIP करेन. ओके. म्हणजे माझे पुढचे 10 महिन्याची माझं टेन्शन मिटलंय. बरोबर. आता माझ्याकडे या महिन्यात अजून जानेवारीमध्ये मला 1 लाख आले, ते त्या डेट फंड मध्ये मी ऍड करीन 1 लाख, म्हणजे माझे अजून 2 महिने वाढले. असं तुम्ही सायकल कंटिन्युअस चालू ठेवू शकता. ओके. समजा माझ्याकडे असं वाटतं की हे 5 लाख मला पुढचे 15 महिने टिकवायचे, तर मी 30,000ची SIP चालू करेन. मग मी 20,000ची SIP चालू ठेव. बरोबर आहे. तुमच्यावर आहे. किंवा मी काय म्हणतो लोकांना की तुम्हाला असं वाटतं की मला या झंझटीत पडायचंच नाहीये, तर डायरेक्ट लमसम करा, काही प्रॉब्लेम नाही, काही इशू नाही ना सर. लाईफ इशू नाहीये. म्हणजे मला एक पर्टिक्युलर आवडलं, मला दिसते की याचे लॉंग टर्म रिटर्न्स येस ऍब्सोल्युटली लमसम टाकत नाही. हो, काही प्रॉब्लेम नाही. लमसम वर पण आपण पोर्टफोलिओज बनव. SIP इज अ हॅबिट. हा डिसिप्लिन प्रॉडक्ट आहे. करेक्ट. आज हीच लोक EMI भरतात. बरोबरच ना. तेव्हा कसं म्हणत नाहीत ह्याला बँकला की तुम्हाला मी 3 महिन्यांनी पैसे आणून देतो, 5 महिन्यांनी पैसे, बरोबर महिन्याला जातो. बरोबर आहे. मग त्यांनी डिसिप्लिन लावली आहे. राईट. असं समजा 50,000चा EMI असेल तर प्लस 25 75,000चा तुम्ही EMI जातोय, 50 तुम्ही बँकेला देताय, 25 तुम्ही म्युच्युअल फंडला देताय. कारण डिसिप्लिन राहा. डिसिप्लिन काय होतं ना, मी आज एफर्ट टाकायचा ठरवला म्हणजे मी आज 1 लाख रुपये गुंतवणार आहे. मी आज घरातनं निघालो, मी गाडीमध्ये बसून आज राहुलला फोन करणार की मला आज 1 लाख रुपये म्युच्युअल फंडला गुंतवायचे. मी लिफ्टमध्ये गेलो आणि मला लिफ्टमध्ये काका बोलले काय मार्केट खाली आहे ना, आत्ता कुठे गुंतवतोस, थांब जरा. मी खाली जाऊ पण म्हणतो जाऊ दे मार्केट खाली आहे. राहुलला फोन केला तर तो आजच गुंतवायला सांगेल, मार्केट खाली होऊ दे. अशाने इन्व्हेस्टमेंट होत नाही होत. बरोबर आहे. SIPच्या डेटला तुला बँक फोन करत नाही की 10 तारीख आली आहे पे कर, गुंतवू की नको गुंतवू, ती हिट होणारच आहे. बरोबर आहे. ह्याच अ डिसिप्लिन प्रॉडक्ट. बरोबर. म्हणजे सर मार्केट जरी वर आहे, मार्केट जरी खाली आहे, तुम्ही तुमचं काम करा, SIP पे करा, एक्झॅक्ट 10 वर्ष पे करा आणि चेक करा, नंतर पैसे बनणारच आहे. 100% बनतात. येस राईट. सर आता जेव्हा रिअल इस्टेटचा विषय येतो तर लोकांचं कसं आहे सर, भरपूर लोकांचे बिझनेसेस रिअल इस्टेटवर डिपेंड आहे. म्हणजे आपण म्हणतो की फर्स्ट होम तर ठीक आहे आपलं त्याच्यावर डिस्कशन झालं, बट जे लोक रिअल इस्टेटचा बिझनेस करतात, कन्स्ट्रक्शन वगैरे हे या सगळ्या गोष्टी, तर तुम्हाला काय वाटतं की त्याच्यात पैसा गुंतवण्यापेक्षा त्या लोकांनी जर थोडंसं म्हणजे म्युच्युअल फंड बट लमसम पैसे इकडे टाकले तर कुठे तुम्हाला जास्त वाटतं, म्हणजे बिझनेस रिअल इस्टेट म्हणतोय मी. मी नेहमी एक सगळ्या ऑन्ट्रप्रेन्युअर्स किंवा बिझनेसमॅनला सांगत असं की तुमच्या बिझनेसच्या बाहेर पैसा निघणं खूप इम्पॉर्टंट आहे. कुठलाही बिझनेस असो. ओके. जेव्हा मी स्टॉक मार्केट्स करायचो तेव्हा मला वाटायचं नाही, पण इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट की पैसा बाजूला काढला पाहिजे. बरोबर. माझ्याकडे डोंबिवलीमध्ये असे बिल्डर्स आहेत की ज्यांच्याकडे रिअल इस्टेट व्हॅल्यू 50 करोड असेल. ओके. आणि म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ सगळ्यांचा मिळून 8-10 करोडचा असेल, पण जेव्हा टॅक्स भरायची वेळ येते त्या म्युच्युअल फंड मधनं रिडीम केले जातात पैसे. का? कारण तुम्ही रिअल इस्टेट पटकन विकली जात नाही विकली जात. बरोबर. जेव्हा पैशांची कधी गरज लागते तेव्हा म्युच्युअल फंड मधनं रिडीम केले जातात, कारण इझिली लगेच मिळून जातो पैसा. एक्झॅक्टली. मला असं आठवते एका बिल्डरला 25 लाख रुपये हवे होते, त्याने म्युच्युअल फंड रिडीम न घेत करता लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड केलं, कारण त्याला फक्त 1 महिन्याची गरज होती. पैसे आले, त्याची ती गरज भागली, त्याने पैसे भरले, संपला विषय. म्युच्युअल फंड इज अ व्हेरी कस्टमाइज प्रॉडक्ट. धंद्याच्या व्यतिरिक्तही केलेली इन्व्हेस्टमेंट आहे. सगळ्यांना असं वाटतं माझ्या धंद्यात मी पैसे टाकले तर खूप जबरदस्त होतात, नो डाऊट अबाउट इट. पण करोनासारखा काळ आला तर कुठचं रिअल इस्टेट चालू होतं, काहीच नव्हतं. लोकांना FD मोडता येत नव्हती. माझे काही क्लायंट्स म्हणजे आजारी होते, हॉस्पिटलाइज्ड होते. बरोबर. तिथून त्यांनी मला फोन केला की राहुल 3 लाख रिडीम कर. OTP टाकला, बँकेत पैसे आले, मेडिकलचं बिल भरलं गेलं. पण FD तोडायला बँकेत जाऊ शकत नव्हते. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. म्युच्युअल फंड सारखा प्रॉडक्ट नाही आहे. किती डायव्हर्सिफाय करायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. बरोबर आहे. पण डायव्हर्सिफिकेशन झालंच पाहिजे.
राईट. म्हणजे सर तुम्ही असं म्हणताय की जरी बिझनेस करतोय आपण तर बिझनेस मधला पैसा काढत काढत तुम्ही SIPs करा, त्याच्या कोणताही बिझनेस करा. येस, बट त्याचं म्हणजे दिस इज अ व्हेरी रेग्युलेटेड मार्केट. हा. आता लोकांना असं वाटतं की माझे पैसे मी गुंतवलेत, मला जेव्हा हवं त्याला मायनस असलं तर, पण तरी पैसे काढता येतात ना. बरोबर आहे. जे आता 3 लाखाचं उदाहरण सांगितलं त्या माणसाचा इन्व्हेस्टमेंट समवेअर अराउंड 47-48 लाख होती आणि त्याचं व्हॅल्युएशन 45 लाख होतं. म्हणजे 3-4 वर्षांनी पोर्टफोलिओ मायनस होता, पण 3 लाख काढले त्याला एवढा कॉन्फिडन्स आला की त्याने नंतर 2 प्रॉपर्टी विकून परत म्युच्युअल फंड्समध्ये टाकले. आणि तो म्हणतो मला ज्या गरजेचे पैसे आहेत त्या मला उपयोगाला आले. बरोबर आहे. बाकी काही मला कामाला नाही आले पैसे. सर तुम्ही याच्यात एक शब्द उच्चारला, लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड. येस, दिस इज व्हेरी न्यू. म्हणजे हे कन्सेप्ट मी पण फर्स्ट टाइम ऐकतोय, तर याबद्दल सर थोडं एक्सप्लेन करा ना. ओके, समजा माझ्याकडे 50 लाखाचा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ आहे. ओके, मला शॉर्ट टर्म नीड 10 लाख रुपये आहे. ओके, आता मी 10 लाखासाठी म्युच्युअल फंड 10 लाख विकू शकतो आणि माझी नीड कम्प्लीट करू शकतो. किंवा काही असे इन्स्टिट्यूशन्स आहेत, बजाज फायनान्स वगैरे, जे तुमचे म्युच्युअल फंड्स गिरवी ठेवतात आणि तुम्हाला पर्सेंटेज ऑफ म्युच्युअल फंड्स लोन देतात. म्हणजे अज्युमिंग 50 लाखाचा म्युच्युअल फंड आहे, त्याचे 70% म्हणजे यू आर एलिजिबल फॉर 35 लॅक्स लोन. बरोबर. तुम्हाला ते 10-10.5% रेट ऑफ इंटरेस्ट चार्ज करतात. तो चार्ज भरायचा, पण तुमची शॉर्ट टर्म नीड आहे तर सेल कशाला, तुम्ही तर सेल केलं की तुम्हाला टॅक्सेशन येतं. बरोबर. दुसरी गोष्ट, एकदा सेल केले पैसे खिशात गेले की परत इन्व्हेस्ट नाही, होतच नाही. ते म्हणून मी लोकांना म्हणतो शॉर्ट टर्म नीड आहे तर लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड करा. सर तुमचे क्लायंट्स करतात का लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड? म्हणजे किती % क्लायंट्स करतात? आधी कसं होतं ना, हा रेट ऑफ इंटरेस्ट 13-14% होता. हो, सो मी कधीच लोकांना घेऊ नाही द्यायचो. बरोबर. PL सारखंच झालं. मी लोकांना सांगतो तुम्ही रिडीम करा पैसे, आय एम ओके विथ इट. बरोबर. पण गेल्या 2 महिन्यापासून तो रेट 10.75 वर आलाय. 2 महिन्यापासून? येस. सो 10.75 आल्यापासून मी लोकांना सांगतो तुम्ही घेऊ शकता. बरोबर. फार कमी लोकांनी घेतलंय, कारण लोकांना अजून लोन म्हटलं माहिती पण नाही, आणि लोन म्हटलं की लोकांना वाटतं की माझ्यावर ते बर्डन आलं. बरोबर. बर्डन नाहीये, ते शॉर्ट टर्म नीड आहे, तुम्ही बिंदास घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके. मला आता ठाण्याच्या ऑफिसचा इंटिरियरसाठी 20 लाखाची गरज आहे, तर 20 लाख एक तर मी म्युच्युअल फंड्स मधनं काढू शकतो, किंवा माझ्या सकाळीच डोक्यात आलं लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड करू, 10.75 रेट ऑफ इंटरेस्ट आपण भरू, वर्षभरात ते पैसे रिपे करून टाकू. बेस्ट आहे सर. येस. सर आता एक पोर्टफोलिओ समजा, तर एक व्यक्ती आहे की जो मंथली म्हणजे IT साठी मी हा थोडा प्रश्न विचारतोय की अ पर्सन इज अर्निंग 1.5 लाख रुपये महिन्याला, 1.5 लाख रुपये येतो, तर अकॉर्डिंग टू यू तुमच्या एक फायनान्शियल नॉलेज प्रमाणे त्याचा पोर्टफोलिओ कसा मॅनेज झाला पाहिजे? कुठल्याही व्यक्तीसाठी 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. पहिली गोष्ट मेडिक्लेम. 50 लाखाचा मेडिक्लेम असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आजच्या घडीला 50 लाख, 50 लॅक्स मेडिक्लेम. ओके, हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्स टिल 50 लॅक्स कॅशलेस होतो. टिल 35 एज अ फॅमिली ऑफ 3 50 लाखाचा मेडिक्लेम आज 35,000 रुपये वर्षाला मिळतो. एवढे कॉम्पिटेटिव्ह झालेत. पहिले तो काढून घ्यायचा. दुसरं टर्म इन्शुरन्स. टर्म इन्शुरन्स म्हणजे इन केस ऑफ डेथ नॉमिनीला एक लमसम अमाऊंट मिळते. आणि तिसरं आहे म्युच्युअल फंड्स. ओके. पहिल्या 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, मग इन्व्हेस्टमेंट्स येते. बरोबर आहे. आता या दोन्ही गोष्टी झाल्यात, घर खर्च झाल्यात, ऍटलिस्ट मी म्हणतो बेअर मिनिमम 30% तुमचे इन्कमिंगच्या सेव्ह झाले पाहिजे. म्हणजे 1.5 लाख रुपये तुम्हाला हातात येत आहेत पोस्ट टॅक्स, तर 45,000 ची SIP झालीच पाहिजे. जर तुमची होत नाहीये तर यू आर डुईंग अ फायनान्शियल मेस. करेक्ट. फायनान्शियल सुसाईड म्हणतो मी त्याला, की 30% तुम्ही सेव्ह करत नाही आहात तर खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. बरोबर. तर 45,000 मिनिमम सेव्ह झालेच पाहिजे जर 1.5 लाख पगार येतात. येस. मेडिक्लेम, टर्म इन्शुरन्स, म्युच्युअल फंड्स. बरोबर. सर लोकांना आपल्याकडे जसं मी बोलले की इन्व्हेस्ट करताना 6% लोकच म्युच्युअल फंड मध्ये करतात आणि US मध्ये 96% करतात. तिकडे तर आता हेल्थ इन्शुरन्स वगैरे या गोष्टी पण त्यांनी हे केलेल्या आहे, म्हणजे कंपल्सरी केलेल्या आहेत. येस. तर का केलं पाहिजे सर हेल्थ इन्शुरन्स? थोडंसं जर आपल्या ऑडियन्सला समज. मी काय सांगतो ना, 50 लाखाचा मेडिक्लेम का घ्यायला सांगतो लोकांना, एक तर जेवढे तुम्ही लहान असतात तेवढे प्रीमियम्स खूप कमी असतात. दुसरी गोष्ट, इंडियात महागाई प्रचंड वाढत चालली. बरोबर. मेडिक्लेम काढायचा हा 15 वर्षा पुढचा विचार करून काढायचा आहे. बरोबर. लोक 5 लाखाचा मेडिक्लेम काढतात. आज 5 लाखाला किंमत आहे,
नाही काहीच नाही. आणि 5 लाख तर 15 वर्षाने काय किंमत असेल? 1 लाखासारखी. अच्छा, ऍब्सोल्युटली. सो 5 लाखाची किंमत 1 लाख असेल म्हणजे 50 लाखाची किंमत त्याला 10 लाख असेल. बरोबर. सो ऍटलिस्ट 50 लाखाचा मेडिक्लेम असला पाहिजे. दुसरी गोष्ट काय की माझ्या एक्सपिरियन्समध्ये 2 गोष्टीमध्ये म्युच्युअल फंड्स रिडीम झालेत. एक म्हणजे अनफोर्सिन हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्स. कोविडच्या वेळेला माहितीच नव्हतं ना, बरोबर आहे. लोकांचे आयुष्याची कमाई धुतली गेली. दुसरं अनफोर्सिन डेथ, कर्त्याचा मृत्यू झाला. असं अशामुळे जास्त रिडीम झालेत का सर? कारण समजा आज नवऱ्याचं इन्कम 2 लाख आहे, बायकोचं इन्कम 50,000 आहे. बरोबर आहे. तर 2 लाखाप्रमाणे आपण एक्सपेन्स करतो. करेक्ट. त्या कर्त्याचा मृत्यू झाला तर पूर्ण फॅमिली कोलमडते. बरोबर आहे. टर्म इन्शुरन्स इज इम्पॉर्टंट. आधी LIC केली जायची. LIC मध्ये प्रीमियम एवढा असतो, इन्शुरन्स एवढा असतो, कमी असतो. राईट. प्युअर टर्म मध्ये इन्शुरन्स एवढा असतो, प्रीमियम एवढा असतो. बरोबर. सो पहिले आपण फॅमिलीला सेव्ह करायचं, करेक्ट, हॉस्पिटलच्या एक्सपेन्स. दुसरं बायकोला सेव्ह करायचं. तिसरं आपलं फ्युचर सेव्ह करायचं, विच इज इन्व्हेस्टमेंट. करेक्ट. सर मला एक विचारायचं आता की रिअल इस्टेटमध्ये काही लोकांचे इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी आहे. भरपूर असे लोक आहे की ज्यांनी अरे पूर्ण बिल्डिंगच आपली आहे, अरे त्या बिल्डिंगमध्ये आपले 5 फ्लॅट आहे, 10 फ्लॅट आहे. त्या लोकांना जर आता वाटतंय हा व्हिडिओ बघून की यार खरंच रेंट येत आहे त्याच्यातून, पण आतापर्यंत एवढे 5-6 वर्ष झाले अजून त्या फ्लॅटची किंमत पण नाही निघाली आपली रेंट थ्रू, तर अशा लोकांनी काय करावं? तुमचं काय सजेशन असेल? ते फ्लॅट विकावे आणि म्युच्युअल फंडमध्ये टाकावे का काय? त्या लोकांसाठी काय सर, ज्यांनी इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी रिअल इस्टेटमध्ये करून ठेवलेली आहे अँड दे वॉन्ट टू स्टार्ट SIP, त्यांनी करावी की नको, किंवा तुमचं ओपिनियन? पहिले घरी जाऊन बघावं की माझ्या रिअल इस्टेटची व्हॅल्यू किती आहे, त्याच्या अगेन्स्ट मला रेंट किती येते वर्षाला. मी तुला एक उदाहरण देतो. हिरानंदानी इस्टेटचं तो नाव ऐकलं असेल, सगळ्यात मोठा बिल्डर आहे ठाण्यातला. बरोबर. माझ्या एका क्लायंटचा 2 BHKचा फ्लॅट होता 2.5 करोडचा, जो पाठी लागून मी विकला. 28 लाख रुपये टॅक्स भरला, 22 लाख रुपये मुलीच्या लग्नासाठी मुलीला दिले, उरलेले 1.5 करोड रुपये आम्ही म्युच्युअल फंड्समध्ये टाकले. ही गोष्ट आहे 2022 मिडची, मला एक्झॅक्ट डेट नाही आठवत. 2 CR तुम्ही लमसम सॉरी म्युच्युअल फंडमध्ये टाकले? 2 करोडचा फ्लॅट विकला. 28 लाख टॅक्स भरला. बरोबर आहे. 22 लाख रुपये मुलीला दिले. 1.5 करोड राहिले. 1.5 करोड मी पूर्ण म्युच्युअल फंड्स मध्ये टाकले. लमसम. ओके. माझी अपेक्षा होती 10 वर्षात साधारण 4-4.5 करोड होतील. 2024 डिसेंबरला आपण बसलोय, त्याच्या पोर्टफोलिओची किंमत 2 करोड 40 लाख आहे. 90 लाख रुपये प्रॉफिट झालाय 1-1.5-2 वर्षात. येस. बरं, या 2 वर्षात तू म्हणशील की मार्केटने पण रिटर्न्स दिले. जेव्हा मी फ्लॅट विकला ना, त्या बायकोने मला एवढ्या शिव्या घातलेल्या की तू काय करतोयस. तेव्हा मार्केट एवढं टेन्शनवालं होतं की परत कोविड आला तर US रिसेशन टेन्शन होता. त्यानंतर रशिया वॉर झाला, युक्रेन रशिया वॉर झाली, तरी पण आज पोर्टफोलिओ 90 लाख रुपये प्लस आहे. फॉर्च्यून ऑलवेज फेवर्स द ब्रेव. त्याने त्यावेळेला डिसिजन घेतला म्हणून त्याचे पैसे वाढले. अनेक लोकांचे फ्लॅट त्यावेळेला 2-2.25 करोडचे होते, किती लोकांनी विकले? कोणीच नाही सर. असा डिसिजन तर कोणीच नाही घेऊ शकत की म्युच्युअल फंड रिअल इस्टेट विकून म्युच्युअल फंड मध्ये पैसा टाक. म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला सर की बेनिफिट किती याचं. कारण आम्ही त्यावेळेला जेव्हा मी त्याच्या घरी गेलो तेव्हा आम्ही रेंटल यील्ड कॅल्क्युलेट केली. रेंटल यील्ड म्हणजे 2 करोडचा फ्लॅट, त्याला रेंट किती येत होतं ते आम्ही कॅल्क्युलेट केलं. ते 3% वर्षाला येत होतं. बरं, 3% हे ऑन पेपर होतं, त्यात अमेंडमेंट राईट. दर 3 वर्षाला रंगरंगोटी करायला लागते. करेक्ट. बरं, तो पेमेंट वेळेवर द्यायचा नाही, कधी कधी कॅश द्यायचा, ते आणायला जायला लागायचं. बरोबर. आज काही हेल्थ हे होऊन जाते सर. बरोबर आहे. बरं, त्या व्यक्तीला रेंटची पण गरज नव्हती, म्हणजे पैसे बँकेत पडून राहायचे. आज एवढा आनंदात येतो की त्याच्यासारखं दुसरं सुख नाहीये. करेक्ट. सर म्युच्युअल फंड मध्ये रिस्क नसते का? म्हणजे रिस्कचा जर विचार केला, लोक म्हणतात सर, कारण काय ना माहिती का, मी भरपूर लोकांना बोलतो अरे म्युच्युअल फंड ओपन करा. कारण मला त्याचं महत्व काय आलंय सर. मला स्टार्टिंग पगार माझा ॲज अ इंटर्न मध्ये 5,000 होता, तेव्हा पण मी 500 रुपये टाकत होतो. व्हेरी गुड. म्हणजे ऍक्च्युली मला घरून यायचे पाहिजे सर्व, बट मी 500 रुपये तेव्हा टाकत होतो. हॅबिट असते. येस. त्याच्यानंतर मग पगार वाढत गेला, मग बिझनेस, पण मी टाकतच आलो पैसा. आणि मला तो जेव्हा मी जॉब सोडला आणि त्याच्यानंतर जेव्हा मी बिझनेसमध्ये आलो तर तेव्हा मला तो फायदा झाला त्या पैशाचा.
तर सर रिस्क बद्दल लोकांना तुम्ही सांगा ना की म्युच्युअल फंड मध्ये रिस्क किती कमी आहे. लोकांना ना एस्पेशली मराठी माणसांना 2 प्रकारच्या रिस्क खूप वाटतात. एक तर माझे पैसे डुबले नाही पाहिजे. 42 वर्षाची हिस्ट्री आहे म्युच्युअल फंडला. एकही म्युच्युअल फंड आतापर्यंत शून्य झालेला नाहीये. म्युच्युअल फंड डुबला म्हणून लोकांचे पैसे डुबले असं एकदाही झालेलं नाहीये. सो दॅट रिस्कला आपण फुली मारली. करेक्ट. दुसरं, लोकांना वाटतं मी टाकलेले पैसे मुद्दलीच्या खाली नाही आले पाहिजे. 100 नाही 500% तुमच्या मुद्दलीच्या खाली पैसे येणार आहेत. हे डोक्यात ठेवूनच म्युच्युअल फंड्स मध्ये यायचे. जसं मी मगाशी बोललो, मी ऍडवायझर आहे, माझे पैसे तर प्लसच राहिले पाहिजेत. माझा 4 वर्षांनी पोर्टफोलिओ 12 लाख मायनस होता. बरोबर. पण तो आज 8 वर्षांनी 1.5 करोड प्लस आहे. बरोबर आहे. वेन यू कम विथ दॅट माइंडसेट की मी 5 वर्ष इन्व्हेस्टर राहणार आहे, पहिले 3 ते 4 वर्ष नेगेटिव्ह राहिला तरी टेन्शन नाही घेणार आहे. यू आर बाउंड टू क्रिएट जनरेशनल वेल्थ. तुम्ही एका जनरेशनला वर नेता. राईट. दॅट इज इम्पॉर्टंट. मराठी माणसांना स्वप्न मोठी बघितली पाहिजे. राईट सर. आपल्याला मोठी स्वप्न बघायची शिकवलंच नाही लहानपणापासून. जमिनीच घ्या फक्त असं चालतं आपलं. जमिनी घ्या, हरकून राहा. म्हणजे मित्रांमध्ये कसं होतं, मला परवा एक क्लायंट बोलला, माझ्या मुलाने 3 फ्लॅट घेतलेत राहुल, त्या 3 फ्लॅटची किंमत 60 लाख आहे. माझ्याकडे फ्लॅट शून्य आहे, 3 करोडचा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ आहे. पण मी असं जाऊन बोलत नाही म्युच्युअल फंड कोणी बोलत नाही असं की मी केलं. करेक्ट. राईट. मित्रांनो, तुम्ही ऍक्च्युली बघितलं आज की एक म्युच्युअल फंडचे जे एक्सपर्ट आहेत त्यांनीच तुम्हाला गोष्टी सांगितल्या आहे की किती इम्पॉर्टंट आहे म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकणं. सरांसोबत आज आपण म्युच्युअल फंड आणि रिअल इस्टेट या दोघांमध्ये कुठे इन्व्हेस्ट केलं पाहिजे याबद्दल आजचा पॉडकास्ट केला आहे. यानंतरही आपण मल्टिपल पॉडकास्ट करू. म्युच्युअल फंड आणि इक्विटी, म्युच्युअल फंड आणि भरपूर साऱ्या वेगवेगळ्या गोष्टींना कम्पेअर करून आपण सरांसोबत पॉडकास्ट करू. बट आजच्या पॉडकास्टमधून कमीत कमी मला एक वाटतं की मराठी माणसाने तरी शिकलं पाहिजे की तुम्ही म्युच्युअल फंड स्टार्ट करा आणि डेफिनेटली 5-10 वर्षानंतर बघा की एक्सपोनेन्शियल ग्रोथ असेल तुमच्या ह्याच्यात. आणि सर थँक्यू सो मच, तुम्ही आला तरी मी माहिती दिली. सर, आपल्या ऑडियन्सला जर तुमच्या थ्रू SIPs करायच्या असतील किंवा त्यांच्याकडे भरपूर सारा पडलेला पैसा किंवा रिअल इस्टेटची इन्व्हेस्टमेंट आहे, ती जर करायची असेल तर तुमच्या गायडन्ससाठी कुठे कॉन्टॅक्ट करू शकतात? ओके, माझा मोबाईल नंबर आहे 8779307849. तुम्ही या नंबरला जेव्हा व्हॉट्सॲप मेसेज करता त्या माझ्या व्हॉट्सॲपवरून तुम्हाला ऑटो रेस्पॉन्डर मेसेज येईल. त्यात पूर्ण माझी प्रोसेस लिहिली आहे की तुम्ही माझ्याकडनं कन्सल्टेशन कसं घेऊ शकता, माझ्याबरोबर कसे जोडू शकता. मी साधारण 300 करोड मॅनेज करतो. माझ्याकडे 3000 क्लायंट्स आहेत. सो त्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला मिळेल. ट्रस्ट मी, म्युच्युअल फंड असा ॲसेट क्लास आहे जिथे जनरेशनल वेल्थ होऊ शकते. यू हॅव टू ट्रस्ट म्युच्युअल फंड्स अँड यू हॅव टू ट्रस्ट राहुल कुलकर्णी. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच.